काल जो सेकंड शिफ्टला जो पेपर झाला बॉम्बे हायकोर्टचा, त्याबद्दल आज पूर्ण आपण पेपरचे विश्लेषण करणार आहोत. फर्स्ट शिफ्टमध्ये जो पेपर झाला त्यासारखा जर सेकंड शिफ्टचा जर पेपर आला असता तर मे बी मुलांना आणखी सवलती भेटल्या असत्या या सेम बॅलन्स राहिलं असतं. पण जेवढं मी बघितलं पेपरला फर्स्ट शिफ्टपेक्षा सेकंड शिफ्टचा थोडासा मला तरी थोडासा अवघड म्हणण्यापेक्षा थोडासा लॉजिकल वाटला. तर चला आपण आज काल झालेला जो पेपर होता बॉम्बे हायकोर्टचा त्याला सॉल्व करूयात. वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती? हा प्रश्नाचं उत्तर 7 सेंटीमीटर. ठीक आहे. त्रिकोणाच्या अंतर्गत कोनाची बेरीज किती अंशाची असते? तर त्रिकोणाच्या अंतर्गत बेरीज जर बघितलं तर हे 180 अंश इतकी असते. ठीक आहे. जर तिसरा प्रश्नावर वळूयात. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषय तरतूद कोणत्या भागात आहे? जर आपण थोडंसं भाग संविधानातील भाग जर बघितला असतं तर या प्रश्नाचं उत्तर आपण इझिली सोडवू शकलो असतो, जे की हे उत्तर भाग 2 मध्ये येतं. ठीक आहे. चौथा प्रश्न हा सुद्धा पॉलिटिकलच वर होता, जो की पंचायत राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणता समाविष्ट नाही? तर यामध्ये नगर परिषद हे उत्तर आहे. पाचवा प्रश्न विचारण्यात आला होता की समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर जसं आपण ऑप्शन बघत आहोत, विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर या महात्मा फुले. पण जसं की ऑप्शनमध्ये आपल्याला जे उत्तर पाहिजे ते दिलेलंच नाही आहे. त्याचं खरं उत्तर हे रघुनाथ धोंडो कर्वे हे आहे, जे की हे समाज स्वास्थ्य पुस्तक हे लैंगिक तेवर जास्त म्हणजे लैंगिक समस्यांना दूर करणे, संतती नियम, लैंगिक स्वच्छता यावर ते लिहिलं गेलेलं आहे. सहावा प्रश्न जर बघितला आपण तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICC मुख्यालय कुठे आहे? ते उत्तर लंडन इथे आहे, म्हणजेच UAE. सातवा प्रश्न जर बघितला आपण तर 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? खूप लोकांना म्हणजे गोंधळ होऊ शकतो की अमिताभ घोष होऊ शकते, पण याचं खरं उत्तर हे विनोद कुमार शुक्ला हे आहे. आठवा प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालय हे कुठे स्थित आहे? खूप लोक जिनिव्हा किंवा न्यूयॉर्क मारतात, पण त्याचं खरं उत्तर हे हेग आहे. खालीपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं उत्तर बघतोय आपण, ते आहे हिंद स्वराज्य. 10वा प्रश्न आहे दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोणाला मानला जातो? दिल्ली सल्तनतचा संस्थापक हा कुतुबुद्दीन ऐबक हा होता. ठीक आहे. जर तुम्हाला आणखी असंच काही पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला वळूयात आपण 11व्या प्रश्नाकडे. PDF चे पूर्ण रूप काय आहे? PDF चे पूर्ण रूप पोर्टेबल डाटा फॉर्मॅट हे खूप लोक मारतात बरं, पण एक थोडंसं लॉजिकली विचार केला तर PDF हे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे. कारण की जेव्हा आपण कोणत्याही फोटोला PDF बनवतो तेव्हा ते एक डॉक्युमेंटमध्ये येतं, म्हणून त्याला थोडंसं लॉजिकली विचार करून जर सोडवलं असतं तर हा प्रश्न तर खूप इझिली सोडवता आला असता. विजेचा शोध कोणी लावला? बघा, याच्यात थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. एडिसन आणि बेंजामिन फ्रँकलिन. एडिसन हा लाईटाचा शोध लावलेला आहे, विजेचा नाही, म्हणून याचं खरं उत्तर आहे बेंजामिन फ्रँकलिन. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेले घटक. छान वाचाव, म्हणजे कोणताही पेपर सोडताना थोडंसं प्रश्नावर लक्ष केंद्रित ठेवून वाचलं की प्रश्न सुटायला अवघड जात नाही. ठीक आहे.
तर यात नसलेला घटक विचारला आहे तो आहे ऑक्सिजन. ठीक आहे. खालीलपैकी कोणता ग्रह हा स्वतःच्या अक्षावर सर्वात जास्त झुकलेला आहे? तो आहे युरेनस. 15वा प्रश्न असा आहे, लाईट इयर हे कशाचे मोजमाप आहे? लाईट इयर हे अंतर मोजण्याचे मोजमाप आहे. ठीक आहे. भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते? मे बी जर हा प्रश्न तुम्ही शिफ्ट पहिला बघितला असता, शिफ्ट पहिल्याचा, तर याच्यात थोडासा मिळता जुळता प्रश्न आला होता. त्यामध्ये पण एक मोसिनराम आणि चेरापुंजीवर एक प्रश्न आला होता, त्यासारखाच हा पण आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर पण मोसिनरामच आहे. भारतातील ट्रान्स हिमालय पर्वतरांगमध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाही? तर कोणती रांग समाविष्ट नाही आहे? ते आहे शिवालिक. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही आहे? तर जसं की आपण 18वा प्रश्न बघतोय, त्याचं उत्तर आहे भीमा. भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? खूप लोकांना सांची वाटतं, पण सांची नाही आहे. त्याचं खरं उत्तर आहे सारनाथ. जसं की 20वा प्रश्न आपण बघितला, तर चंद्रयान 3 मोहिमेचा उद्देश काय आहे? तर याचा तर इझिली प्रश्नाचं उत्तर कोणालाही माहीत असायलाच पाहिजे, मला तरी वाटते. ते आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे. मी काम केले, 21वा प्रश्न आहे की मी काम केले या वाक्याचा काळ कोणता? केले जर क्रियापद आलं आहे म्हणजेच त्याचा काळ भूतकाळ. लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? 22वा प्रश्नानुसार जर आपण बघितलं तर त्याचं उत्तर आहे डी, गोपाळ हरी देशमुख. दुरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर दुरित या शब्दाचा समानार्थी आहे पाप. माझे विद्यापीठ हा कोणाचा कविता संग्रह आहे? तर तो आहे नारायण सुर्वे सर. ठीक आहे. 25वा प्रश्न जर आपण बघितला तर हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो ग्रंथ लिहिला आहे बाणभट्ट यांनी. बघा, मॅथ इतक्या इझी लेवलला विचारलं, मला नाही वाटत की हे सॉल्व करून दाखवणं एवढं महत्त्वाचं आहे. तर आपण डायरेक्टली प्रश्नाचं उत्तरच बघूयात. एका संख्येचं 20% 60 असल्यास तीच संख्या किती? तर थोडंसं जर लॉजिकली विचार केला, 20%साठी जर 20%साठी जर 60 असेल तर 100%साठी जर किती केलं तर त्याचं डायरेक्टली असतं 6 पंचे 30 होतं, म्हणजेच 300. ठीक आहे. जर SUN = TO असे लिहिले तर कॅट कसे लिहाल? जेवढं मी बघत आहे, एसच्या एक जास्त म्हणजे ST UV NP NO आपण असं लिहित आहे ना, त्यासारखंच एक जरी काढलं तरी याचं आरामात काढू शकतो आपण. CD AB TU. तो माझ्या मते फर्स्ट ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. एका रांगेत 12 मुले उभे आहेत, तर राम डावीकडून 5वा आहे, तर उजवीकडून तो कितवा असेल? तर राम 12 मुलं आहेत, 12 मायनस जर आपण 5 केलं तर तो उजवीकडून कितवा असेल? म्हणजे 7 उत्तर न करता 8 उत्तर आहे. ठीक आहे. एका व्यक्तीने पूर्व दिशेकडून तोंड करून 8 पावले चालली, नंतर तो डावीकडे वळून 6 पावले चालली, पुन्हा डावीकडे वळून जर त्याने 8 पावले चालली तर ती व्यक्ती सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर? अगदी सोपा आणि खूप सोपा प्रश्न विचारला. 29चं उत्तर हे 6 आहे. श्याम म्हणतो गीता ही माझ्या वडिलांची. 30वा प्रश्न म्हणूयात आपण आखरी. श्याम म्हणतो गीता ही माझ्या वडिलांच्या मुलीची मुलगी आहे, तर गीता ही श्यामची कोण? ऑब्व्हियसली भाशी. ठीक आहे. तर मित्रांनो, असा हा शिफ्ट 2चा पेपर होता. ठीक आहे. जर तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.